धन्यवाद भरतजी मोरे. आपण व्यासपीठावरती सन्मान करतोय सर्वेश्वर चिकडोंगरे टीमचे करण्यात आला. इथे सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येते. या स्पर्धेची गोड आठवण आपल्याजवळ राहावी त्याकरता सन्मान चिन्ह देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येते. मॅचच्या दिशेने जाऊया. बिग फाईट ज्या लढतीचा उल्लेख आम्ही केला होता, मालवणी क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आणि आजच्या दिवसातील सर्वात मोठा हाय व्होल्टेज मॅच स्टार्ट झालाय. एका बाजूला याच परिसरातील एक तुल्यबल संघ आहेत आणि टेनिस क्रिकेट विश्वातील एक धुरंधर खेळाडूंचा सहभाग असलेला बंदर पकाडीचा संघ आहे. एक रफ अँड टफ मॅच होऊ शकतो. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर जान्हवी 11 बंदर पकाडीचा संघ आहे. एका बाजूला तो बॅटिंग करतोय आणि दुर्गेश 11 हरणाराचा स्थानिक संघ त्यांच्या समोर जुजतो. एक हरण्याचा संघ क्वालिफायच्या रेसमध्ये आहे. तो तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला आणि इथून जिंकणारा संघ त्या साईनाथ हरणाशी क्वालिफाईंग वाला मॅच खेळेल. सलामी जोडी मैदानावरती रोहित नार्वेकर अर्थात चतुर आणि दुसऱ्या बाजूला विवेक भंडारी. तर पहिल्या षटकात आणण्यासाठी हरणारा एक्सप्रेस या नावाने परिचित अमित तांडेल. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू चालला मध्ये. जयू वेगाने चेंडूवरती पोहोचल्यात. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले जात आहे. मागचा मॅच जसा भरतजी मोरे यांचा आपण आवाज ऐकत होता, मॅच जो पहिला स्टार्ट चांगला केला होता चिकडोंगरे टीमनं, मिडल ऑफ द मॅच येऊन थोडंसं गडबडले, विकेट गेल्या, डॉट बॉल आले आणि त्याच्याने दबाव वाढला गेला होता. म्हणून अनुभव महत्वाचा, एक्सपिरियन्सेस मॅटर करतोय. अशा वेळेला मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना तुमच्याकडे किती अनुभव आहे, परिस्थिती हाताळण्याचं किती कौशल्य आहे, या सर्वांचा मेळ जमायला असावा. चेंडू खेळला गेला स्क्वेअर बाउंड्रीच्या जवळ, पंच पाहतील चौकार की षटकार आज फक्त विषय असणार आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, सलग सीमारेषे पार चेंडू गेलाय. युरोपावर सिक्सर षटकार. धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हारी धडक धडक भडक झाली चटक मटक भटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. अरे बजने ते धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा झिडक झिडक. बिलकुल बजने ते धडक धडक थोडस धडकला दिल आपण एक मॅच मध्ये पाहिला होता. इथून शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेला होता. आता हाही मॅच तसा आहे, म्हणून या सामन्याचा उल्लेख आम्ही केला होता. हाय व्होल्टेज मॅच आहे. एक आपला परिसरातील संघ जो खेळतोय दुर्गेश 11 हरणाला, आणि एक संघ ज्याने मुंबईच्या परिसरात असतील, भाईंदरच्या परिसरात, नायगावच्या परिसरामध्ये सुद्धा चांगला खेळ कित्येक वेळा दाखवला. नुकतीच एका स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं त्या संघाने जिथून चांगला खेळ केलाय आणि तो या मैदानावरती दाखल झालाय. एक षटकार रोहित नार्वेकर अर्थात चतुर यांच्या बॅटमधनं एक सिक्सर आपण पाहिलाय. 3 चेंडूचा खेळ या पहिल्या षटकातील पूर्ण झालाय. धावा धावलकावरती 9. रोहित नार्वेकर स्ट्रायकर एंडला. हा कोट्यामध्ये चेंडू होता. हुक हो हो काय फटका, सुंदर देखणा उत्तुंग असा युरोपावर सिक्सर षटकार. हो काय फटका खेळाय, काय फटका, सुंदर. रोहित करतोय, हिट करतोय चेंडूला सरला स्क्वेअर बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. स्क्रीनवरती हा फटका पुन्हा एकदा बघा. पूर्णपणे साकत इझिली डन करतोय या चेंडूला रोहित नार्वेकर. धावा झाल्या धाबलकावरती 15. कॅप्टन म्हटलं होतं टीमच्या बंदर पाकडीच्या की आम्हाला किमान 60च्या पार जायचं आहे. मागचा मॅच जसा आपण पाहिला होता 60च्या एकदा पार गेलं, मग ती धावसंख्या एक षटक तुम्ही चांगल्या पद्धतीने जर हाताळलं तर ती ओलांडणं तितकं सोपं नाहीये. रोहित नार्वेकर ऑन फायर 2 फायर केल्या, 2 मोठे फटके त्यानं खेळल्यात. लागोपाठच्या चेंडूवरती 2 सिक्सर, 2 षटकार आतापर्यंत टोकल्यात. 2 षटकार टोकल्यात आतापर्यंत. 6
क्रॉस बॅट फटका खेळायचा होता. मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये वेगानं जेवी तिथपर्यंत पोहोचले. फिल्डिंग केले गेले. एक धावे या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. चांगले क्षेत्ररक्षण झालं डीप मध्ये. जयेश करत जातात जेवीच्या मार्फत पण 2 धावा. बॅटिंगचा फॉर्म कायम आहे रोहित नार्वेकर यांचा. मागच्या मॅच मध्ये सुद्धा मागच्या सामन्यामध्ये सुद्धा रोहित यांनी याच पद्धतीने फलंदाजी केली होती. 5 चेंडूवरती आतापर्यंत जर पाहिलं 17 धावा धावफलकावरती आहेत. बघा चर्चा करताना वेळ जास्त वाया जाणार याची काळजी घ्या आयोजकाकडनं. पुन्हा एक महत्वाची सूचना आपल्याला आहे कारण जो प्रयत्न आयोजक एमसीसी मालविडे क्रिकेट क्लबचा आहे 5 षटकांचे मॅचेस पूर्ण दिवसभर 5 षटकांचे मॅचेस खेळवायचे आहेत. टप्प्याचा तोळा चेंडू होता. अलॉंग द ग्राउंड चेंडू वेगाने चाललाय. बॉन्डला जवळ फेल केला जातोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. शेवटच्या चेंडूवरती सिंगल आलाय. पहिल्या षटकाचा केस संपला. अर्नाळा वर्सेस बंदर पकाडी असा मॅच. दुर्गेश 11 अर्नाळा जान्हवी 11 बंदर पकाडी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 18-18. एक संगीत ऐकूया आणि येऊया हाय व्होल्टेज मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा. आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावनी आपलाच जो उडू देतो षटकार जाऊ दे फोर. काजूचे एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर. काजूचे एक शॉट वन्स मोर. थँक्यू. एक षटकार नाही 2 षटकार आले. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा धावफलकावरती 18-18. रोहित नार्वेकर ऑन फॉर्म मध्ये आहे. आता गोलंदाज रेडी होतोय विकास दसकर. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विवेक कोळी हे नॉन स्ट्राईक एंडला आहेत. क्षमता त्यांच्याकडे सुद्धा आहेत पण तुर्तास स्ट्राईक रोहित नार्वेकर. त्यानं स्ट्राईकही केलंय फटकेही चांगले केले आहेत. इन्फॉर्म आहे तो स्ट्रायकर एंडला आहे. ऑफस्टमच्या बाहेर 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 बराच बाहेर पंच वळतात. पंचाकडनं इशारा येतोय व्हाईट बॉलचा इशारा. एक एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड होईल. हरणाऱ्या टीमलाही माहिती आहे ताकद बंदर पकाड्या टीमची. त्याच्यामुळे त्यांचा प्रयत्न आहे विदिन 50 50च्या आत रोखायला हवं तुम्हाला सुद्धा या टीमला. अजून एक पूल सक्सेसफुल. रोहित हिट. चेंडू गेला युरो पॉवर 6 षटकार. बघा ऑफस्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता रोहितनं. टप्पा लवकर ओळखला. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूवरती पुलचा फटका. स्क्वेअर बॉन्ड लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलं षटकाराच्या सहाय्यानं. बघा थोडस हलक्या हातानं चेंडूला रोल फिंगर थोडीशी रोल केली गेली होती. वेग कमी होता. पिक केलं चेंडूला आणि चेंडूला पाठवलं बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू गेलाय दंदन करून सीमारेषा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू. बघा समोरचा पुढ्यातला चेंडू होता. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला पाठवला लॉंग ऑफ रिझम मध्ये. चौकार धावफलक जाऊन पोहोचलाय 29-29 वरती. 6-4 and again 6. युरो पॉवर जनरेट करतोय. युरो पॉवर 6 षटकार. रंग चढलाय रोहित नार्वेकरच्या बॅटिंगचा. रंग मैदानावरती चढलाय एकापेक्षा एक. 6-4-6. मागच्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके खेळ्यात रोहित नार्वेकर. धावफलकावरती धावा आहेत त्या 35.
धावा धापलकावरती आहेत. 9 चेंडूचा खेळ इनिंग मधल्या फक्त पूर्ण झालाय. 35 धावा धापलकावरती आहेत. ऑन फायर रोहित नार्वेकर खेळतोय 32 वरती. मागच्या 3 चेंडूचा खेळ पाहिला आपण. 6 4 6 अँड अगेन 6 4 6 4. काय डिजिटल आहे. लगे नंबर बनावा लागेल. 6 4 6 4. चौकार. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू. धडधड कोणाचे ते माहिती आहे पण गालावरती लाली आले टीमच्या. जाणवी इले म्हणा बंदर पाकडीच्या गालावरती थोडीशी लाली आले. कारण बॅटिंग सुंदर बॅटिंग रोहित नार्वेकर. 6 4 6 4. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. ड्राईव्ह करतात चेंडूला हलकी हाताना. बॅट थोडीशी मॅन केली. पहिल्या तर वाटतं थोडंसं लॉफ्टेड ड्राईव्ह करतील स्क्वेअर ड्राईव्ह खेळतील पण पहिला टप्पा थोडासा लांब आहे. बघा या सर्व गोष्टी बॉलच्या मेरिटवरती खेळायचं आहे. रोहित नार्वेकरना पहिला टप्पा थोडासा लांब आहे. लांब जर दुरून खेळायचा हवे चेंडू गेला असता ते शेवटच्या क्षणी बॅट थोडीशी मॅन केली. थांबवलं फटक्याला. एक सिंगल रन. धापलकावरती ऍड. धापलकावरती धाबा द्यायला त्या 40. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. हा मॅच डिशूम वाला म्हणून मी हाय व्होल्टेज वाला म्हटलं होतं या मॅचला. आता विवेक भंडारी होते. स्विचिटचा फटका काढण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल निर्धाव. पहिल्यामध्ये 18 आले. या षटकामध्ये विकास दसकर यांच्या 22 धावा आल्या आतापर्यंत धापलकावरती. 2 षटकांचा खेळ. 20च्या सरसेने धावा आहेत त्या धापलकावरती. 4-0-40 40 धावा. एक धून ऐकूया. संगीत ऐकूया. येऊया पुन्हा एकदा या बंदर पाकडी वर्सेस हरणाच्या मॅच मध्ये. MCC क्रिकेट क्लब सर्व मान्यवरांचे, सर्व खेळाडूंचे आणि क्रिकेट प्रेमींचे मनपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. चला यार सारे या एक वार हा गाव एक कराया. चला यार सारे या एक वार हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट. थँक्यू. एक चांगला संदेश गाण्याच्या निमित्तानं सुद्धा देण्याचा प्रयत्न मालवणी क्रिकेट क्लबने केला. खेळू क्रिकेट आणि गावाला सुद्धा एकत्र आणण्याचा जो प्रयत्न या संपूर्ण टीमने केलाय. 2 षटकांचा खेळ. धावा ते धापलकावरती 24. चर्चा झाले कसं रोखायचं कसं थांबवायचं. रोहितला कसं थांबवायचं कसं रोखायचं. रोहित सांगतो रोख सके तो रोखलो. मी नाही थांबणार. दणदणीत तणतणीत उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू. काय बॅटिंग चाललंय. बॉटम हँडचा वापर केला गेला. खोलवा टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडूला पाठवला बरोबर पाटी श्लॉंगनच्या डोक्यावर. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. धावा झाला धापलकावरती 44. 44. 44 धावा धापलकावरती आहेत. रोहित नार्वेकर खेळतात 41 वरती. 11 चेंडू मध्ये 41 धावांची एक आक्रमक खेळी. रोहित नार्वेकर अर्थात चतुराईने खेळतोय या सामन्यामध्ये. माहिती आहे की समोर प्रतिस्पर्धी संघ तगडा आहे. मोठी धावसंख्या तुम्हाला टोटल बनवायची आहे. टार्गेट सेट करायचं आहे आणि ते टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न रोहित नार्वेकर या सामन्यामध्ये करतोय. अमित तांडेलला आणण्यामागे प्रयत्न तोच आहे. हरणाऱ्या टीमचा विकेट पाहिजे कारण अमित तांडेल एक विकेट टेकिंग गोलंदाज आहे. जसा भरतजी मोरे यांनी उल्लेख केला एक मोठा गॅप एक मोठ्या इंजुरीमधनं परत असताना केलेला त्यांना पहिल्या सामन्यामधला परफॉर्मन्स केलेली गोलंदाजी मिळवून दिलेल्या ब्रेक थ्रू या सर्व गोष्टी पाहिल्यात दुर्गेश इलेव्हन हरणाऱ्यानं. म्हणून त्यांना आणण्यामागे उद्देश तोच होता की आता विकेट पाहिजे आपल्याला. ही जोडी तोडायला हवी. या जोडीला ब्रेक द्यायला हवा. ब्रेक थ्रू पाहिजे. मग आपला हुकमाचा गोलंदाज हुकमाचा एक्का आपल्याला यायचा आहे आणि विकेटही कोणाचा पाहिजे. रोहितचा पाहिजे. मग रोहित सांगतोय मला जी लय सापडलाय मला जो सूर सापडलाय माझी जी बॅटिंग ऑन ट्रॅक आहे अजून मी धावा करणार हे सांगण्याचा प्रयत्न रोहित करतोय. हे बॅटल रंगलाय. अमित तांडेल वर्सेस रोहित नार्वेकर
हे बॅटल आहे मैदानावरती. बॅटल आहे टॅकल आहे बॅटलला जिंकलंय ते अमित तांडेलनं. एक प्राइजलेस विकेट, मोठा विकेट, बिग विकेट, जोर का झटका जोरात लागलाय. विकेट गॉन. डीजे राहुल थँक्यू. पण रोहित नार्वेकरच्या इनिंगला टाळ्यांचा थोडासा दाद द्या. 4 षटकार 3 चौकारांनी सजलेली 12 चेंडूमध्ये 41 धावांची एक आक्रमक इनिंग रोहित नार्वेकर यांची. आक्रमक स्टार्ट मिळवून दिला आपल्या टीमला. विकेट कशा पद्धतीने माझा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ट्रॅक करून ऑन साईडला केला, मिस टाइम स्ट्रोक झाला होता, थोडासा श्वास रोखला गेला होता. ज्यावेळेला जयेश घराच्या हातातला चेंडू एकदा निसटला होता. पहिल्यांदा चेंडू निसटला आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडूला ओ झेललं. इथून एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत जयेश घर अर्थात जयू. चेंडू त्यांच्या हातातून निसटला होता. बघूया इथून चतुर अर्थात रोहितची गेलेली विकेट, तिथून मिळाला ब्रेक थ्रू. त्याचा किती फायदा दुर्गेश इलेव्हनला होतोय की जो स्टार्ट, जी सुरुवात, जो फ्लाइंग स्टार्ट करायचा होता टीम जान्हवी इलेव्हन बंदर पाकडीला, तो करून दिला रोहित नार्वेकरनं. स्टार्ट करून दिलाय. आता तुम्हाला पाया रचलाय, कळस चढवायचा आहे. अजून 44 धावा करायच्या आहेत. का 44 धावा धापलकावरती आहेत. अर्धा पल्ला झाला, अर्धा बाजूनी गाठायचा आहे. इतका चांगला स्टार्ट, इतकी चांगली सुरुवात तुम्हालाही मिळाली आहे. बघूया कोण फायदा उचलतोय अशा सिच्युएशनला. ज्यांना ब्रेक मिळाला तो की ज्यांना स्टार्ट मिळाला तो. कोलवा टप्प्याचा क्लोला ब्लॉक कॉल थोडासा आपण बघतोय. चेंडू हाताळण्याचा प्रयत्न रोश वैती जे फलंदाज आले होते. ब्लॉक पूर्णपणे ब्लॉक चेंडू हाताळला गेला होता. व्हाईट यॉर्कर हाताळायचा होता अमित तांडेल यांना. रोशपती डाकुरा फलंदाज स्ट्रायकर यांना आहेत. कोलवाट्याचा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न फलत्रूमध्ये फील्ड केला गेलाय, थ्रो केला गेला नाहीये. सिंगल रन ऍड होईल धापलकावरती. धाव झाला धापलकावरती जाऊन पोहोचले त्या 45 धावा धापलकावरती आहेत. 2.4 षटकांचा खेळ आता पूर्ण झालाय. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 मध्ये 45 झाल्यात. 14 मध्ये किती करायचे आहेत त्याचाही विचार करतोय टीम जान्हवी इलेव्हन बंदर पाकडीचा संघ. तर दुसऱ्या बाजूला हरणाचा संघ आहे दुर्गेश इलेव्हन संघ. या मैदानावरती खेळण्याचा अनुभव, एक्सपिरियन्स त्यांच्याकडे भरपूर आहे. कित्येक स्पर्धा या मैदानावरती खेळाय, कित्येक सामने या मैदानावरती खेळताय, कित्येक वेळा अशा सिच्युएशन मध्ये गेला, अशा परिस्थितीमधनं हाही संघ गेलाय या मैदानावरती. तर अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. बघूया त्या अनुभवाचा किती फायदा उचलण्याचा प्रयत्न टीम करेल. लेग स्टंपच्या बाहेर पंच वळतात. पंचाकडनं इशारा येतो व्हाईट बॉलचा. इशारा 46 प्रोजेक्टेड स्कोर इथून दिसतोय 87 प्रोजेक्टेड स्कोर दिसतोय. आता 87, 77, 67 हे 3 आकडे आहेत. बघूया 3 आकड्यापैकी कुठल्या आकड्यावरती पोहोचतोय टीम बंदर पाकडी. कोलवाट्याचा चेंडू तर बॅटच्या कडे लागतोय. चेंडू शॉर्ट लेगला राहील. प्रशांत पोहोचतील, फील्ड करतील तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. वेग कमी झालाय या षटकाचा खेळ पाहिला. सुरुवातीला आपण एक मोठा फटका पाहिला, त्यानंतर वेग कमी झालाय. रोहित नार्वेकरची विकेट, त्या विकेट नंतर आलेला थोडासा जो वेग आहे, स्पीड थोडासा कमी झालाय. रोशवैती स्ट्रायकर यांना सज्ज आहेत. धाव फलकावर धावा 27. वेग कमी झालाय आणि विकेटही आलाय. बॅटची कडा पाठीमागे प्रशांत घरात टिपलाय झेल. या षटकामध्ये थोडासा बदल झालाय. 2 विकेट आल्यात, धावा 7 आल्यात. धाव फलकावरती धावा ते 47. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर येऊया पुन्हा एकदा या 12 चेंडूच्या खेळामध्ये. MCC क्रिकेट क्लब सर्व मान्यवरांचे, सर्व खेळाडूंचे आणि क्रिकेट प्रेमींचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. चला या सारे या एक वार हा गाव एक कराया. थँक्यू. त्याच वेळेला या मैदानावरती आगमन होतं नितीन एंटरप्राइजेसचे धीरजजी वर्तक यांचं सुद्धा शुभागमन झालं. त्यांना विनंती आपण आदरपूर्वक आपण व्यासपीठावरती यावं. धीरजजी आपल्याला विनंती आपण आदरपूर्वक आपण व्यासपीठावरती या. कारण प्रत्येकाचं योगदान आहे, प्रत्येकानं निभावलेला रोल आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं दिलेलं योगदान प्रत्येकाचं महत्वाचं आहे.
आणि त्यांचं आदरातिथ्य करणं, स्वागत करणं हे कर्तव्य आहे मालवडे क्रिकेट क्लबचं. आणि त्यांचं इथं शुभागमन व्यासपीठावरती होतंय. धीरजी आपलं सहर्ष स्वागत आहे या मालवडे क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये. हे 4थं पर्व आहे, 4था सीझन आहे, 4थं वर्ष आहेत या स्पर्धेचं आणि त्याच्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि आपल्या माहितीसाठी चालू असलेला मॅच जान्हवी 11 बंदरपाकाडी चारकोपचा संघ आहे आणि त्यांच्या समोर आहे दुर्गेश 11 अरणारा संघ आहे. स्ट्रायकर एंडला विवेक भंडारी आणि स्ट्रायकर एंडला मागच्या मॅचचा हिरो ग्लेन वैती आणि गोलंदाजीसाठी करण. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न बॉलर मध्ये फील्ड केला गेला. इथे धाव घेऊ का? नऊ या हो विकेट, प्राइजलेस विकेट. हा हा ना ना तू तू मैं बिग विकेट. आता खऱ्या अर्थानं म्हणावा लागेल जोर का झटका जोरात लागलाय. गॉन, विकेट गॉन. ओ मारे या कोई मारे ना, यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है. ऐसे है चाहे वैसे है, अरे जो भी है जैसे है, खुद पे हमें नाज है. जाने ना हमको ये जमाना, चाहो तो हमको आजमाना. यारबाज हम, जानसाज हम, इश्कबाज दिल वाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले, छूटे के तार से इंडिया वाले. थँक्यू. मॅच मध्ये आला टर्नआउट. हा फटका खेळला होता विवेक याने बॉलर मध्ये फील्ड केलं गेलं. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेला गेला होता बघा. ओ ग्लेन वैतीनं समजलं नाही की स्ट्रायकर एंडला थ्रो येऊ शकतो, नॉन स्ट्राइक एंडला नाही जाणार चेंडू. आणि मिसअंडरस्टँडिंग थोडंसं आपण पाहिलं दोन्ही खेळाडूमध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालंय. आता गेल्या 4-5 चेंडूचा खेळ पाहिला जिथे विकेट आल्यात, गडी बाद झाल्या, धावांचा वेग कमी झालाय. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न दुर्गेश 11 करतोय. नवीन फलंदाज मैदानावरती रोहित कदम. एक रोहित शो पाहिलाय, रोहित नार्वेकरचा शो पाहिलाय. आता रोहित कदम RK मैदानावरती आहेत सज्ज. दुसऱ्या बाजूला विवेक ऑफसाईडच्या दिशेनं ड्राईव्ह केल्या चेंडूला कव्हरच्या दिशेनं वाईडिश लॉंग ऑफला फील्ड केलं जाईल. एक धाव. आता जबाबदारी विवेक भंडारे यांच्यावरती सुद्धा मोठी आहे. क्षमता आहे त्यांच्याकडे, क्षमता आहे. भलेही पहिल्या मॅच मध्ये संधी नाही तितकी आली किंवा या सामन्यामध्ये अजून फक्त 4 चेंडूचा त्याने सामना केला, 2 धावांवरती खेळतोय. पण अशा सिच्युएशन मध्ये, अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला 10 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला इनिंग मधला, धावा धापलकावरती 48 48 धावा धापलकावरती आहेत. स्ट्राईक रेट कुठे होता बघा, म्हणजे ज्या करंट रन रेट कुठे होता, 20 वरती होता, 17 वरती आला, 16 वरती आला, 14 वरती आता येऊन ठेपलाय. स्विच इट करायचं होतं, स्विच इट करायचं होतं चेंडूला. आणि इथे मात्र विकेट 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 विकेट. रेग्युलर विंटर मध्ये विकेट आलाय. संगीत ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम, तुझ में है दम तो मटकी को फोड़. जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम, तुझ में है दम तो मटकी को फोड़. बिलकुल सही का दम, पण दमची कहाणी पण वेगळी आहे ना. क्षमतेपेक्षा जास्त वेगानं धावला का दम लागतो, पण क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो. दम असेल तरच धावणार, पण आता काय होतं, धावायच्या पेक्षा दम लवकर फुलतो, श्वास लवकर थांबतो. कारण आता मागच्या 8 चेंडूचा खेळ पाहिला तर 8 चेंडूवरती फक्त 4 धावा आल्यात, 4 विकेट गेल्यात. मागच्या 8 चेंडूच्या खेळानं मॅच बदललाय. आतापर्यंत जर बघितलं 21 चेंडूचा खेळ झालाय, 21 मधले पहिला 13 चेंडू वेगळे होते, पहिले 13 चेंडू वेगळे होते. या 13 चेंडूवरती धावा आल्या होत्या 40 आणि आता 8 चेंडूवरती फक्त 8 धावा धापलकावरती आहेत, 4 विकेट गमावल्यात. म्हणून क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल सांगता येणार नाही. खेळ बदललाय, वेळ बदललाय, खेळणे का रंग बदलाय, खेळणे का ढंग भी बदलाय. सोनू नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. इथून 9 चेंडूचा खेळ राहिलाय. 9 मध्ये 18 पाहिजे, 20 पाहिजे, किती पाहिजे टीमला त्याचा विचार केला जातोय. थोडीशी घाई करा, वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. ऑफस्टंपच्या बाहेर होता. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा होतो पंचाकडनं. एक्स्ट्रा रन ऍड होईल आणि त्या 8 मध्ये एक्स्ट्रा रन पण आलेत.
एक्स्ट्रा रन पण आहे त्या पकडता आणि तिथून बराच बाहेर होता चेंडू हाताळण्याचा प्रयत्न थोडस वेगानं चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करणं केला होता. आता लेग स्टंपच्या बाहेर आता पहिला ऑफ साइडला आता ऑन साइडला 2 वाईट बॉल हाताळ्या 2 या धावेनं धावफलकावरती 50 धावा आहेत. जान्हवी 11 बंदरपाकाडीच्या टीमनं 50 धावा पूर्ण केल्यात. आता त्यांना अपेक्षा 30 आहे म्हणून मी उल्लेख केला होता ज्यावेळेला प्रोजेक्टेड स्कोर 87 दिसत होता त्यावेळेला मी म्हटलं होतं की 87 77 67 कुठे गाडी थांबेल का पाठीमागे येईल अजून 57 वरती गाडी थांबेल. 3.3 षटकांचा खेळ आता पूर्ण झालाय. धावा आहे धावफलकावरती 50. तुम्हाला स्टार्ट चांगला आहे किमान 70 धावा अजून एक वाईट बॉल 3 वाईट बॉल आतापर्यंत हाताळल्या गेल्यात. या षटकामध्ये जायला पाहिलं तर खांदा लवकर थोडस खाली येतोय आणि त्या कारणासह चेंडू बाहेरच्या म्हणजे उजव्या हाताचा फलंदाज आहे त्याला सोडून थोडासा चेंडू जातोय लेग स्टंपच्या बाहेर जातोय. 3 वाईट बॉल धावा. आता हे मोमेंटम होतं ज्यावेळेला विकेट गेला होता मोमेंटम तुमच्या बाजूने शिफ्ट झालं होतं पण या 3 वाईट बॉलनं मोमेंटम पुन्हा एकदा त्या बाजूला शिफ्ट झालंय का. मधल्या 8 चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या 4 विकेट आले होते मोमेंटम तुमच्या बाजूने आलं होतं पण या 3 वाईट बॉलनं पुन्हा एकदा त्या बाजूला शिफ्ट झाले का. कारण मोमेंटम हवा की तरह रहता है दिखाई नहीं देता ये महसूस करने वाली चीज है. ऑफ स्टंपच्या बाहेर टॉस थोडासा टो वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता सोनू आणि रोहित ही जोडी मैदानावरती. प्रयत्न एकच आहे खास करून करणचा रेंज पासून लांब खेळवायचंय. बॅट्समनच्या बॅटच्या फ्लो पासून बॅटच्या रेंज पासून लांब खेळवायचं आहे. हाच प्रयत्न चाललाय करण निजाई यांचा. 2 चेंडूचा कॅच शिरकला धावा आहे धावफलकावरती 51. स्विच करायचा होता बॅटच्या मधोमध नाही आला कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव. काय थ्रो झालाय सरळ स्ट्रायकर एंडच्या दिशेनं हा थ्रो केला गेलाय. बघूया पंच आहेत तिथे. दोन धावा पूर्ण आहेत बघा पंच इशारा नक्कीच. दोन धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 53 वरती. थ्रो जरूर आला होता ज्यावेळेला यष्ट्यांना चेंडू लागला तेव्हा क्रीजमध्ये पूर्णपणे क्रीजमध्ये आपण स्क्रीनवरती पाहू शकता पूर्णपणे क्रीजमध्ये सुरक्षित सोनू. चांगला थ्रो जेवीचा थ्रो चांगला होता. पाठीमागे कलेक्शन सुद्धा प्रशांतनं चांगल्या पद्धतीने केलं होतं पण ज्यावेळेला चेंडू यष्ट्यांना आपण लागला एक चांगला निर्णय आपण पंचांचा पाहतोय. 2 धावा या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 53 मिस केलाय चेंडूला. शेवटचा बॉल डॉट आलाय. या डॉट बॉलनं या षटकामध्ये जर पाहिलं तर 3 वाईट बॉल जरूर आले पण तरी सुद्धा आपण पाहिलं तर चांगले षटक हाताळले. या षटकामध्ये 3 वाईट अजून 3 अर्थात 6 धावा धावफलकावरती केल्या. महत्वाचा होता तो धावात जो ग्लेन मैतीचा विकेट होता. 4 षटकांचा खेळ धावा आहेत धावफलकावरती 53 शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऐकू एक सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा शेवटच्या 6 चेंडूच्या खेळात. क्रिकेट क्लब सर्व मान्यवरांचे सर्व खेळाडूंचे आणि क्रिकेट प्रेमींचे मनपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आहे आणि स्वागतही आहे. आजच्या दिवसात याला हा महत्वाचा मॅच चालू आहे. इथून जिंकणारा संघ इथून विजयी होणारा संघ क्वालिफायचा मॅच खेळेल साईनाथ अर्नाळेशी. शेवटचं षटक हाताळण्यासाठी हर्षद सज्ज होतं. स्ट्रायकरला फलंदाज रोहित कदम. 9 सेकंडला सोनू. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
ऑफस्टमच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा होतो पंचाकडनं. एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड होईल. या एक्स्ट्रा रन धावफलक जाऊन पोचलाय. फिफ्टी 54. पहिल्या 2 षटकाचा खेळ पाहिला जिथे जवळपास 40 धावा आल्या. त्या मागच्या 2 षटकांचा खेळ पाहिला जिथे 13 धावा आल्यात. आता शेवटचे षटक म्हणजे पहिली 2 षटकं गेली बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने, नंतरची गेली बॉलिंग करणाऱ्या. शेवटचे षटक कोण आहे? बॅटिंग की बॉलिंग, बॉलिंग की बॅटिंग? शेवटचे 6 बॉल. कोलवाटा पाता चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. चेंडू जातो जबरदस्त रिपोर्ट क्षेत्ररक्षक वेगाळला जय चेंडूवरती पोहोचलाय. थ्रो केलाय कलेक्शन बरोबर काय येताना धावाच्या स्वरूपात विकेट आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. रोहित कदम डिपार्ट्स गॉन. हर तरफ है ये शोर, हर तरफ है ये शोर, आया गोकुल का चोर, आज हम लोग मस्ती करेगा, आज हम लोग मस्ती करेगा, कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े. रिप्ले बघा हा फटका खेळला होता. चेंडू गेला होता डीप वरती. ज्यावेळेला जयू वेगानं आलं होतं. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो होणाऱ्याची कल्पना नाहीये. हो बरोबर यस्टनवरती चेंडू लागला. ज्यावेळेला बॅट थोडीशी हवेत आपण पाहतोय. बघा रिप्ले मध्ये आपण बघू शकता. एक चांगला डिसिजन. पुन्हा एकदा परशुराम पाटील अर्थात गंभीर जे प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो. स्क्वेअर लेगला जगदीश भोईर. तिसरे ऑफिशियल पंच आपले आहेत खलिद भाई. हे 3 ऑफिशियल पंच आपण आज दिवसभरामध्ये पाहतोय. आणि कॅमेरा वर्क सुद्धा चांगला आहे. म्हणजे डीव्हीएनचा प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षण चांगल्या पद्धतीने टिपण्याचा प्रयत्न डीव्हीएन सुद्धा केलाय. चांगला फटका असेल किंवा असा क्रुशियल मोमेंट असेल त्यावेळेला सुद्धा. क्लीन बोल, क्लीन 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 बोल. सरळ यस्ती उद्ध्वस्त डिस्ट्रॉय. विकेट गॉन. थँक्यू. 1 2 3 4 5 6 हा 6वा विकेट होता. हा 6वा विकेट होता. 6वा गडी पोझिशन मध्ये नव्हते. फुलरलँड डिलिव्हरी होती. पोझिशन मध्येच नव्हते. खेळण्याचा प्रयत्न केला होता. यस्टी उद्ध्वस्त झाले. 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. केतन नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. तो रोहित नार्वेकरचा विकेट त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं होतं ग्लेन वैतीचं धावा होणं. तो मोठा विकेट होता. पण त्या धक्क्यांना सावरायचंय. केतन तुम्हाला संधी आले. शुभमला संधी आले. शुभम नॉस्ट्रा खेळलाय. पण केतन आता भले तुमची टॉप ऑर्डर चांगली खेळले, मिडल ऑर्डर थोडीशी डळमळले, पण आता तुम्हाला सांगून द्यायचंय भले मी 8व्या क्रमांकावरती आलोय पण क्षमता मीही दाखवतोय. कॅपेबिलिटी मी आहे. माझ्याकडे सुद्धा तितकी गुणवत्ता आहे. ती दाखवण्याची वेळ आले. फुटटॉस चेंडू होता. ड्राईव्ह केला चेंडू ऑन साईडला. स्क्वेअर रिझन मध्ये वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्यात. रोहित पोहोचले होते तिथून चेंडूवरती थोडासा खराब चेंडू फेक केली जाते. रोहित होते तिथे क्षेत्ररक्षक. 3 धाबा आहे चेंडूवरती पूर्ण. बघा खेळ बदलायला वेळ लागत नाही. जसं मी म्हटलं होतं तसा एक सेन्सेबल खेळ. केतनने काय केलं, बाकीचे खेळाडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. मी थोडंसं अलॉंग द ग्राउंड खेळतो. अलॉंग द ग्राउंड खेळ. 58 58 धावा. सरा वेळ टाईम मारणारा टीम जास्त वेळ घेतला जातोय. आयोजकांना तुम्हाला पुन्हा एकदा ती सूचना आहे. आता 5:45 वाजलेत. 1 तास आपल्या जवळ आहे. याच्यानंतरची इनिंग आणि एक अख्खा मॅच. पायावरती चेंडू आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. लेग बाईचा इशारा. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. अपील जरूर झालं होतं. जसं रिप्ले मध्ये आपण बघू शकता. ज्यावेळेला हा चेंडू हाताळला पायावरती लागलाय. थोडंसं पिचिंग आपण पाहिलं होतं ऑप्शनच्या थोडीशी बाहेर होती. पिचिंग हे महत्वाची आहे. इम्पॅक्ट महत्वाचं आहे.
तोही होता. पिचिंग थोडी ऑफ स्टंपच्या बाहेर पाहिली होती आणि ते कारण होतं पंचांनी जे अपील झालं होतं ते अपील थोडंसं पेटल. टाइम थोडंसं विकासला वेळेवरती सुद्धा लक्ष असू द्या. तर एक मॅच अजूनही बाकी आपला आणि तोही प्रयत्न आहे MCC क्रिकेटचा प्रयत्न आहे की तोही सामना 5 षटकांचा किमान असावा. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न पायावरती चेंडू आदळला आहे. इन फ्रंट ऑफ विकेट. यावेळेला लेग बिफोरचा विकेट. पायचीत गडी बाद. 7वा क्रमांक गडी बाद होतोय. खुशबू लुटा दे कहाँ खुली हाँ खुली जुल्फ बता दे अब उसका पता दे जरा मुझको बता दे मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे यार मिला दे यार मिला दे. थँक्यू. बिलकुल हवा पहिल्या जर 2 षटकामध्ये पाहिजे तर हवा रोहित नार्वेकरची होती. हवा पूर्णपणे आपल्या बाजूला झुकवली होती आणि त्यानंतर हवा बदलली. हवेचा रुख बदला आणि त्यानंतर अर्नाळा टीमनं केलेला कमबॅक केलेला वेलकम बॅक फाईट बॅक आपण मैदानावरती पाहतोय. पण ही पहिली इनिंग आहे. 59 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू बाकी आहे. अजून एक इनिंग बाकी आहे. त्याच्यामुळे हा पहिला डाव आहे. पहिला इनिंग आहे. शेवटचा बॉल हर्ष फेस करेला. समोर फलंदाज हर्षद हर्ष 2 हर्ष आहेत. बघूया कोण हर्ष उल्हास करतो शेवटच्या बॉलवर. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. बॅटच्या कड्याला लागलाय चेंडू. तिथे पाठीमागे प्रशांत घरातनं टिपलाय झेल. शेवटच्या चेंडूवरती गडी बाद झालाय. चांगला स्टार्ट होता पहिल्या 2 षटकामध्ये 40 धावा. नंतरच्या 3 षटकामध्ये 19 धावा झाल्या. धावफलकावरती 59. 60 धावांचं लक्ष्य आहे. बघूया कशा पद्धतीनं पार होतंय. मोमेंटम बदललेला त्याचा फायदा कोणाला होतोय. शेवटच्या चेंडूवरचा हा विकेट. बॅटच्या बाहेरील कडा प्रशांत घरातनं टिपलाय. हा झेल. शेवटचं षटक सुद्धा चांगलं हाताळले ते खास करून हर्षदनं ज्या षटकामध्ये 3 विकेट आपण पाहिले. 5 धावा देताना 3 गडी बाद पाहिल्यात. स्कोरवरती नजर टाकली तर रोहित नार्वेकरनं 41 धावांची एक आक्रमक इनिंग. त्यानंतर विवेक, रोशन, ग्लेन, वैती, रोहित, सोनू जास्त काही करू शकले नाहीयेत. पण पहिली इनिंग संपले. धावा इतक्या धावफलकावरती येईल जिथून बंदरपाकडे टीम सांगते की आम्ही लढू शकतो आणि अर्नाळा टीम सांगते की आम्ही इतका चांगला स्टार्ट नंतर आम्ही रोखले टीम बंदरपाकडीला. तर आम्हाला संधी सुद्धा आहे. बघूया कोण मारेल बाजी. कोण परेल कोणावरती भारी. पण तोपर्यंत आता वेळ झाले ती गाणं ऐकण्याची. एक टायटल सॉन्ग ऐकूया आणि येऊया. त्यावेळेला 60 धावांचा पाठलाग सुरुवात होईल. त्यावेळेला मॅचच्या दिशेने येऊया. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा. MCC क्रिकेट क्लब सर्व मान्यवरांचे, सर्व खेळाडूंचे आणि क्रिकेट प्रेमींचे मनपूर्वक स्वागत करत आहे. थँक्यू. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय जयवंतजी कोळी साहेब सुद्धा इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचा इथे सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. सिनियर मोस्ट ज्यांना पाहतात जयवंतजी कोळी इथे उपस्थित आहेत. रमेशजी वर्तक आहेत. त्यांचे शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. जयवंतजी कोळी साहेब एक क्रिकेट प्रेमी आणि नेहमीच मालवणी क्रिकेट क्लबला सहाय्य करणारं असं व्यक्तिमत्व आणि त्यांचा इथे शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती केला जातोय. रमेशजी वर्तक आहेत. यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण व्यासपीठावरती पाहतोय. बघा प्रत्येकाचा वेळ महत्वाचा आहे. आज धकाधकीच्या आयुष्यामध्ये जो वेळ महत्वाचा नक्कीच जयवंतजी आपण सुद्धा दिलाय. त्याबद्दल सुद्धा मालवणी क्रिकेट क्लबच्या वतीनं आपलेही आभार आहे. त्यानंतर सन्माननीय धीरजजी वर्तक सर हेही उपस्थित आहेत. त्यांचाही ते शुभ सन्मान केला जाणार आहे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी इथे प्रवीणजी वर्तक यांना विनंती करेल. त्यांचाही शुभ सन्मान केला जाईल. धीरजजी वर्तक आपण या. प्रवीणजी वर्तक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान नक्कीच. आणि प्रवीणजी म्हणजे सन्मान नसे हा आहे जिव्हाळा. जिव्हाळा आहे कारण मालवणी क्रिकेट क्लबने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये आपण जी उपस्थिती लावलेली आहे त्याबद्दल आपलंही मनापासून आभार आहे. मॅचच्या दिशेने जाऊया जिथे 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम दुर्गेश इलेव्हन अर्नाला सज्ज झालेत आणि त्यांना रोखण्यासाठी त्यांना थांबवण्यासाठी 59 धावा डिफेंड करण्यासाठी टीम जान्हवी इलेव्हन बंदरपाकाडी रेडी झाले आहेत. आणि ज्यावेळेला मॅचला होईल सुरुवात त्यावेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होईल.
पुन्हा एकदा आवाज ऐकू येईल भरतजी मोरे यांचा. तोपर्यंत ऐकूया एक गाणं, एक संगीत. 30-60च्या खेळामध्ये येऊया या मॅचच्या दिशेनं. वाली पोर आईने बितडीले झाली. थँक्यू डीजे. चला लगेच फील्ड सजवायची आहे. बॅटर आलेले आहेत. मॅच चालू करा. थँक्यू डीजे. चला मॅचला सुरुवात होते. धावांचा पाठलाग करायचा 60 आणि 60चा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीर फलंदाज प्रशांत गरज, जयेश गरज गोलंदाजी मार्कवरती. ग्लेन वायती पहिला चेंडू स्विच हिट. हो, हे बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल आहे. बेस्ट वर्सेस बेस्टच्या बॅटल मध्ये पहिला चेंडू जातोय. निर्धाव. सुरुवातीलाच मन बनवलं होतं, परंतु मन बनल्यानंतर फटका काय बनलेला नाहीये. म्हणून मन बनून चालणार नाहीये. इथं मॅच बनवणं गरजेची आहे आणि ती मॅच बनवण्यासाठी बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर होणं गरजेचं आहे. किंवा दुसऱ्या बाजूने जर का मॅच बनवायची असेल तर मात्र डॉट विकेट अशा प्रकारची सांगता अपेक्षित आहे. ग्लेन पुढील चेंडू आणि यावेळेला कनेक्शन झालंय. चेंडू निघून गेलाय. यावेळेला पॉइंट रिजन मध्ये सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. पहा कशा प्रकारे हा उत्तम ज्वलत चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला स्विचिटचा मानस आणि त्यामध्ये अपयश. त्यानंतर पुढील चेंडू पुन्हा एकदा सेम अटेम्प्ट आणि चेंडू 4 धावांसाठी जातोय. आक्रमक पवित्रा धारण करून या मॅचला गबसणी घालण्याचा प्रयत्न केला जातोय प्रशांत गरजचा आणि त्या प्रयत्नामध्ये पहिला अपयश, दुसरं यश. ग्लेन पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि यावेळेला थांबवलंय प्रशांतने. बघा या षटकावरती खूप साऱ्यांच्या नजर आहेत. ग्लेन वैतीचं हे षटक आणि त्याच्यासोबत प्रशांत आणि जयेश गरजी त्यांच्या अगेन्स्ट खेळली जाणारी खेळी. हो, यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन हल्लं होतं आणि त्या प्रोटेक्शनला हलत असताना आपलं मन बदलण्याचा प्रयत्न झाला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. चेंडू पहा कशा प्रकारे मागे निघून गेलाय. निर्धाव चेंडू सांगता होते. हे बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल आहे. 60 धावांचा पाठलाग सोपा नाहीये, अवघडी नाहीये. यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचं होतं, परंतु चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये निघून गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इनफिल्ड मध्ये तैनात आहे. चांगली फिल्डिंग होते. 1 धाव येते. सिंगलने धावफलक पुढे जाईल. निर्णायक क्षण आहे. बंदर पकाडी संघ जाणतो या सिच्युएशन मधून सामन्याला कशा प्रकारे पुढे न्यायचा. बंबई या स्टाईल मध्ये मॅचला जर का फिनिश करण्याचा प्रयत्न केला तर मात्र या धावा खूप मोठ्या आहेत. परंतु जर का गाव टू गाव संकल्पनेचा जर विचार करायचा झाला, या मैदानाच्या भौगोलिक रचनेचा विचार करायचा झाला तर मात्र या धावांचा बचाव करणं तितकंसं सोपं सुद्धा नाहीये. कारण समोर सुद्धा ताकदवर संघ आहे. दोन्ही संघांची कागदोपत्री जर का लिस्ट काढायची झाली तर मात्र कोणत्याही प्रकारे डागडोगी दिसत नाहीये. त्यामुळे ही मॅच रोमहर्षक. ओहो, यावेळेला स्विच हिट. जयेश गरज चेंडूला फेकून दिलाय. सरळ निघून गेलाय. बाकडा पॉइंट. सीमारेखा पार. उत्तुंग दर्जेदार शानदार युरो पॉवर षटकार. थँक्यू. ही मानसिकतेची खेळी आहे. ग्लेन काय विचार करतो ते डावकुरा फलंदाज आहे आणि डावकुरा फलंदाजाला पोषक स्थिती ऑन साइडला म्हटल्यानंतर तो तिकडे मारण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्याच्या विरुद्ध विचार जयेशने केला आणि जशी अपेक्षा होती तसा चेंडू आला आणि चेंडूला स्विचिटच्या रूपाने षटकार. यावेळेला मिडविकेटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु तो बनला दर्शक. एकाचं रूपांतर 2 मध्ये. दुसरी धाव जलद गतीने आणि 2 धावा कंप्लीट.
बघता बघता दुसरी धाव कंप्लीट, परंतु धोका होता, धोका पत्करला होता आणि त्या पत्करलेल्या धोक्यामुळे त्या 2 धावा कंप्लीट झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकाची धावा 13 बिनबाद दुर्गेश नाळा. क्रिकेट क्लब सर्व मान्यवरांचे, सर्व खेळाडूंचे आणि क्रिकेट प्रेमींचे मनपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवर थँक्यू डीजे. थोडीशी घाई करायची आहे. चला 24-47 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर 18 धाबांचं होतं बंदर पाकाडीचं आणि पहिलं षटक दुर्गेश अर्नाळसाठी जे आलंय ते आहे 13 धाबांचं. ऍज कम्पेअर्ड टू दी फर्स्ट इनिंग थोडेसे मागे जरूर आहेत, परंतु आस्किंग रन रेटला भेदणारी बॅटिंग झाली आहे. किरण नवीन गोलंदाजी मार्क वरती येतील. जयेश गरजच्या लगातार 3 षटकारांसाठी आशुतोष डोंगरे याच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलंय आणि रोहन पाटील यांच्याकडून सुद्धा 500. यावेळेला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, हा नाना करता करता विकेटचं बंधन. ओहो ये क्या हुआ है, गरज नव्हती, मिस कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. फलंदाज बाद, मोठा हादरा. जयेश गरज बॅक टू द डिपार्ट गॉन. थँक्यू डिसे. पहा नक्की काय घडलं होतं. रिव्हर्सचा अटेम्प्ट, रिव्हर्स नव्हे इतर स्विच पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक स्पर्धेमध्ये तैनात, मिसफील्ड झाले ते, फंबल झाले ते, परंतु कॉलिंग कोणतंही नव्हतं. धाव घेण्याचा प्रयत्न म्हणतात ना, ती काही संकटात नाही, ती संकटात कशा प्रकारे नेते पाहू शकता. आणि हा जल्लोष सेलिब्रेशन पाहू शकता रोहित नार्वेकरचं. फलंदाज बाद झालाय जयेश गरज, म्हणजे मोठा अडसर इथं दूर झालाय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला होता आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर विकास दसकर मैदानाच्या दिशेने दाखल होतात. आज विकासला झकास कामगिरी करावी लागणार आहे, परंतु किरण, ज्याच्यासाठी किरणला आमंत्रित करण्यात आलंय, किरणचा जो काही अनुभव आहे तो अनुभव किरण पणाला लावताना दिसतोय. मोठा बॅटल आहे, मोठ्या बॅटलची मोठी कहाणी मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. प्रशांत स्ट्राईक हिट वरती. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, तो परत एकदा येते, सिंगल मिळेल. सिंगलने तितकाचा प्रभाव पडेल का, किंवा सिंगलने तितकासा फरक पडणार आहे का या इनिंग मध्ये? कारण आस्किंग रन रेट, करंट रन रेट या सर्व गोष्टी ज्या आहेत ते खूप मोठा मॅटर करतात आणि या गोष्टीवरती ध्यान देणं किंवा लक्ष देणं ही सध्याच्या काळातल्या क्रिकेटची सर्वात मोठी गरज आहे. 60चं लक्ष आहे, 12च्या सरासरीने जायचंय आणि असं जात असताना पहिलं षटक 13 धाबांचं आलंय आणि त्याच्यावरती विरजण टाकण्याचा प्रयत्न किरणच्या माध्यमातून होतोय. विकास दसकर यावेळेला स्ट्राईक हिट वरती असतील, पाहूयात ते कशा प्रकारे काय इंटेंटने बॅटिंग करतायत किरणवरती. किरणची प्रशंसा करावी लागेल. सुरुवात अतिशय चांगली आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट, जिथे रिव्हर्स खेळायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. खोल टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूवरती पूर्णपणे प्रभुत्व होतं गोलंदाजाचं आणि त्यामुळे निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल येतोय. प्रत्येक चेंडूवरती काही ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न, पहा जड मध्ये टाकण्याचा प्रयत्न, यॉर्कर पूर्णपणे, परंतु आतमध्ये येणारा चेंडू होता त्यामुळे यष्ट्या वाकवलेल्या नाहीयेत, अन्यथा सरळ मिडल स्टंप वरती हा बॉल होता. डॉट बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू निघून गेलाय समोरच्या दिशेने, सीमारेखा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली, कर्जाला भिडणारी आई. हे लढायचं नाही आता, भिडायचं नाही, आडपायाला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत नाही, आमची पावर आहे, धडका तुम्हाला सोसायचा नाही आपली यारी. पहा कशा प्रकारे हा फटका एक्झिक्यूट केला गेला होता. पूर्णपणे क्षेत्ररक्षण तिथून काढलं गेलेलं होतं. प्रोटेक्शन जे काही आहे ते मात्र ऑफ साइडला, म्हणजे जिकडे पॉइंट आहे, जिकडे कव्हर आहे, बॅकडअप पॉइंट, त्यानंतर गलीमध्ये शॉटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून तिथे लगावण्यात आलेलं होतं. इनफिल्ड मध्ये तैनात होते रोहित नार्वेकर, त्याचा फायदा उचलला गेला. समोरच्या दिशेने खेळलेला हा लॉफ्टेड स्ट्रोक चौकार आलाय आणि जो दबाव बनवण्याचा प्रयत्न केला गेला होता त्या दबावाला भेदाचं कार्य केलं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हा ऑन ड्राईव्ह आहे. खूप चांगल्या रीतीने चेंडू
हाताळला गेला तितकासा मोठा फटका नाही. सिंगल धाव येते. धावफलकात ते धावा 19 काय या मॅचला तो आपल्या बाजूने झुकवताना यशस्वी ठरेल की बंदर पाकाडी संघ या मॅच मध्ये पडलं पडे. आपलं जे प्रभुत्व सुरुवातीच्या 2 षटकामध्ये होतं पहिल्या इनिंग मध्ये ते प्रभुत्व कायम स्वरूपी म्हणजेच या मॅच पुरतं ते ठेवेल का? शेवटच्या अंतिम चेंडू 19 किरणची प्रशंसा करावी तितकी कमी. एक मोठा ब्रेक थ्रू धावचीच्या रूपाने त्या षटकामध्ये आला आणि त्यामुळे धावांना खूप मोठा रोख लागावला गेलाय. ओहो यावेळेला व्हॉट अ शॉट. शानदार फटका. थोडेसे शफल झाले फ्रंट फूट वरती गेले त्यानंतर पॅडल स्वीप करत असताना चेंडूला फेकून दिलंय बॅक ऑफ स्क्वेअर लेग सीमारेखा पार. युरो पॉवर पॉवरफुल षटकार. पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता. पूर्णपणे चेंडूच्या रेषेमध्ये गेले. मागचा पाय वाकवला गेला आणि त्यानंतर मात्र बॅक ऑफ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळला गेलेला विलोभनीय षटकार. 6 धावा. 25 2 षटकाचा खेळ संपलाय. अजूनही 3 षटक म्हणजे 18 चेंडू बाकी आहेत आणि या 18 चेंडूमध्ये धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 18 मध्ये 35 म्हणजे अजून 12च्या सरासरीने जायचंय पुढे. त्या जर का 12 धावा षटकाकडे बनवला गेला तर धावफलक चांगल्या प्रकारे दिसू शकतो. या मॅचच्या जवळपास जाण्याचे संकेत आहेत हे पुढे. ग्लेन वैती नवीन गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आल्यात. ओहो यावेळेला शपलून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दुरून झेल खाली येतोय. झेल घेतला जाते. ओहो व्हॉट अ कॅच. लॉंग रन केला. लॉंग चेस होता आणि झेल टिपत असताना विकास धसकरला माघारी पाठवलंय. दुसऱ्या विकेटचं बटन. दुसरा हादरा दुर्गेश इलेव्हन संघाला गॉन. खेळला गेला होता. स्टेप आउट झाले. स्टेप आउट होऊन खेळत असताना पूर्णपणे बॉडी बॅलन्स मागे झुकून त्याला मिडविकेटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. हा साहसी निर्णय. सकाळच्या सत्रापासून जर तुम्ही बघाल स्क्वेअर लेग पासून जो काही लॉंग ऑन पर्यंतचा पट्टा आहे तिथे एकही षटकार तुम्हाला दिसलेला नाहीये. त्याचं कारण असं इथला असलेला हवेचा प्रभाव वातावरणाचं विरोधात असणं हे पूर्णपणे या क्षेत्राला मोठ्या पटक्यांमध्ये न येत असताना न आणत असताना चेंडूला कारणीभूत ठरले आणि असं करत असताना हा निर्णय अगदी चुकीचा होता. खराब शॉट सिलेक्शन आणि पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू. कहाणीमध्ये ट्विस्ट चालू आहेत. अप्स अँड डाऊन चालू आहेत. ज्या अडचणी तिसऱ्या षटकानंतर आल्या होत्या दंदर पाकाडी संघाला त्या अडचणी आता दुर्गेश अर्नाळसाठी येत आहेत का? पहिल्या चेंडूवरती तरी तेच संकेत मिळालेत. नवीन बॅटर करण निजाई मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. डावखुरा फलंदाज आहे त्यामुळे त्याच्याकडून खूप मोठी आशा आहे. ये क्या हुआ है? ये कौन सा शॉट है? स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला करण निजाईने आणि चेंडूला न पाहता न परखता प्री प्लॅनेट स्ट्रोक. पहा जड मध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू जितका फुल ऑन होता त्या फुलर लेंथला मिड ऑन साइडला सुद्धा खेळू शकले असते. समोरच्या दिशेने सुद्धा मारू शकले असते परंतु मानच चुकलाय. निर्धाव चेंडू आलाय आणि ग्लेनने आपल्या अनुभवाला पूर्णपणे वापरत असताना 2 चेंडू खूप चांगले हाताळल्यात. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये एकही मोठा न हाताळू देणं ही ग्लेनची गरज आहे. ही बंदर पाकाडीची गरज आहे आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी करण्याचा मानस सुद्धा आहे. तर तास ग्लेनवरती सर्वांच्या नजर आहेत कारण ग्लेनचा खेळ हा दुर्गेश अर्नाळसाठी हो जडमळ टाकण्याचा प्रयत्न एकदा कंप्लीट केली गेली आहे. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न नाही होत आहे. प्रशांतने थांबवले करणला. सिंगल धाव येते. प्रशांतचं खेळपट्टीवरती राहणं ही दुर्गेश इलेव्हन अर्नाळची गरज आहे. दुर्गेश इलेव्हनला जिंकायचं असेल तर प्रशांतला खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं आहे परंतु जर का बंदर पाकाडीला जिंकायचं आहे तर ग्लेनच्या या षटकामध्ये प्रशांतचे विकेट येणं ही सर्वात मोठी गरज आहे आणि हे 2 बदल या मॅच मधला रिझल्ट तय करणारे असतील. दुर्गेश इलेव्हनकडे अजून 1-2 प्लेयर जे मोठे प्रहार करणं जाणतात परंतु सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर वातावरण निर्मिती म्हणजे संध्याकाळचं सत्र चालू असताना ते फटके प्रदर्शित होतील की नाही हा संभ्रम आहे. हो यावेळेला पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न.
एक धाव मात्र धावून कंप्लीट केली जाते आणि हळूहळू एका एका धावेने धावफलक पुढे जात असताना जो आस्किंग रन रेट आहे तो सुद्धा वाढतोय. म्हणजे जशा धावा वाढतात तसा तो आस्किंग रन रेट सुद्धा वाढतोय. म्हटल्यानंतर अडचणी या वाढतच जात आहेत. 27 वरती 2. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग बाय ग्लेन वैती. दोन 2.4 म्हणजे 2 षटक 2 चेंडू निर्णायक आहेत. करण निजाई इथून एखादा मोठा फटका आला तर वेगळा फरक पडू शकतो. ओहो, परंतु हा ब्लाइंड स्ट्रोक अगोदरच मान फिरली आणि चेंडू जर आपण पाहिला तर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू हाताळलाय. फिंगर रोल केले होते परंतु चेंडू रोल झाला नव्हता. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय चेंडू आणि हा काही प्रमाणात सबरिंग होता. यष्टिरक्षक कोणती चुकी करत नाहीये. शेवटचा अंतिम चेंडू आहे. या षटकामध्ये फक्त 2 धावा ग्लेनने खर्च केल्यात म्हणजे या मॅच वरची पकड कायम ठेवली आहे आणि दुर्गेशला अर्नाळसाठी थोड्याशा अडचणी आता वाढवलेल्या आहेत. क्या होगा इस मॅच का. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेल खाली झेल टिपलाय. गॉन. 1 मोर विकेट डाऊन. करण निजाई बॅक टू द रिपार्ट. थँक्यू डीजे. धावपल कधी धावा जर पाहिलं तर 27 आहेत म्हणजेच 12 चेंडू आणि 12 चेंडू आणि धावांची गरज. 33 धावा. 12-33. 12 बॉल रिमेनिंग अँड 33 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर दिस मॅच फॉर दुर्गेश्वरी आणि अर्नाळा. प्रथमेश कुडू नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय परंतु आता इकडून नवीन गोलंदाज आणि वेल सेट बॅटर प्रशांत गरत स्ट्राइक एंड वरती असेल. 47 वरती 2 होत्या. 27 वरती 3 आहेत. खूप मोठा फासला आहे म्हणजे ऍज कम्पेअर टू दी फर्स्ट इनिंग खूप पुढे होते बंदर पाकाडी संघ आणि खूप मागे आहेत दुर्गेशला अर्नाळा संघ. चला 12-33. थोडी घाई करा कारण अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. एनी हाऊ. नवीन गोलंदाजी मार्क वरती आहे रॉसचा पहिला चेंडू प्रशांत गरत. व्हॉट अ शॉट. ज्याचा नाद नाही कोण करत. त्याच्या बॅट मधून आलाय षटकार परत. 6 धावा. मी मागाशीच म्हटलं होतं ग्लेनचं षटक अतिशय चांगलं गेलंय परंतु या जय पराजयामधील अंतर आहे तो प्रशांत गरत. ज्याच्या बॅट मधून पहिला चेंडू ते षटकार. 11-27 इक्वेशन. या मॅचला जिंकण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला. 1 विकेट मॅच मध्ये येईन परंतु ही जर विकेट नाही तर मॅच मध्ये आव्हान जिवंत ठेवणं थोडंसं मुश्किल. ओहो, पुन्हा एकदा 1 मोर अनादर युरोप पॉवर हिटर षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. युती एंटरप्राइजेस यांच्याकडून लगातार 3 षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि लगातार 2 आल्यात. आता 10-21. प्रशांत गरत टेनिस क्रिकेट विश्वामधील अजून एक मोठं नाव आहे. माहित आहे रोहित नार्वेकरना, माहित आहे ग्लेन वैतीला याला कसं थांबवायचं आहे परंतु ते थांबवले जाईल का. जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न. माहित आहे या मॅचला कशा प्रकारे पुढे न्यायची आहे. जडमध्ये केलेला मारा संयमी खेळी आणि गरजेचं होतं. 2 आल्यानंतर तिसऱ्यासाठी जर गेल्यास कदाचित थोडीशी अडचण आली असती. चेंज ऑफ पेस होता आणि अगदी जडमध्ये केलेला हा मारा होता. स्ट्राईक रोटेट करण्यासाठी भर दिला. 9-20 मध्ये मॅच आणली आहे. षटकार चौकारांची गरज आहे परंतु ती किती प्रमाणात आहे याचं भान होतं म्हणूनच कदाचित हा चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला गेलाय आणि आता स्ट्राइक एंड वरती पाहतोय प्रथमेश कडू. कोण भूल सकता इस खिलाड़ी को.
अजून एक हार्ड हिटर अर्नाळाचा जो स्ट्राईक एंड वरती आहे. ओहो क्लीन बोल्ड. अपेक्षा होती मोठी, अपेक्षेवरती विरजन. प्रथमेश कुडू बाद. 1 more विकेट डाऊन. थँक्यू डीजे. खूप जास्तच बाहेर बाण नव्हतं. 4थ्या ते 5व्या स्टंप वरती शफल झाले होते आणि तिथे एवढा शफल झाला तर तुम्ही कोणता लेग फ्लिक मारणार आहात? कोणत्या प्रकारे ना नो लुक नाही इथे लेग फ्लिक काही करता येणार नाही, कारण बॅट आणि बॉलची जी रेंज आहे ती पूर्णपणे तुटून जाते आणि ती रेंज तुटत असताना तुम्हाला षटकार कदापि मिळणार नाही. असंच काहीच कृत्य घडलं आणि प्रथमेश कडू बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर हर्षद मैदानाच्या आतमध्ये येतोय. या खेळाडूमध्ये सुद्धा क्षमता आहे, परंतु रोशची मी प्रशंसा करेल. रोशने ज्या प्रकारे कमबॅक केला 2 षटकारानंतर, सिंगल धाव आणि त्यानंतर विकेट. अपकमिंग यंगस्टर आहे, परंतु त्या यंगस्टरने दाखवलंय की त्याची काय क्षमता आहे. येणारे 2 चेंडू निर्णायक आहेत. इथून एखादा मोठा फटका मॅचला वेगळ्या वळणावरती आणेल. यावेळेला काय खेळलंय, चेंडूला खेळून काढलाय, चेंडू निघून गेलाय. लॉंग लेग सीमारेखा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. एक रश है नस नस में, लगे कुछ नहीं अब बस में, उठने वाला है एक तूफान, जूतों की फीते लगे कसने. पहा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. बघा शफल झाले होते, परंतु ऑफ स्टंप वरती येऊन उभे राहिले आणि त्यानंतर आपले इरादे स्पष्ट केले. चेंडू निघून गेलाय. ज्या ठिकाणी साईनाथ अर्नाळेचे सर्व खेळाडू बसले होते चौकारासाठी. 4 धावा. 7-16 मॅच होती 12-33 ची. आता येऊन थांबल्या 7-16 वरती. रॉस समोर हर्षद. यावेळेला टोएज आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली झेल. हो इथे काय घडलंय, एकाचं रूपांतर 2 मध्ये. काय तिसरीचा प्रयत्न, काय चौथी आणि चौथीचा प्रयत्न. ओहो ये क्या हुआ है, बीच मैदान पर कुछ समझ में नहीं आ रहा है. जो कुछ हो रहा है इथे चौकार. 1 शॉट नाही. अच्छा पाणी पाहिजे नाही. 4. बघा आता अशी सिच्युएशन इतकी गरमाई आहे ना मॅच मध्ये की तुमची एव्हरी ऍक्शन ही रिॲक्शन देणारी असणार आहे. इथे खूप चांगल्या रीतीनं पहा कशा प्रकारे हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला. खूप सारा वेट केला परंतु मिसजज आणि चेंडू दंडीला दान. धावफलक धावा 48. आता 4 षटकं संपली आहेत. 6-12 इक्वेशन मध्ये मॅच झाली आहे. या ऐकूया डीझेल एक संधी देऊयात आणि या मॅच मध्ये रंग भरूयात. चिकना चिकना पोरगा पाहिजेल हाय, रूपान देखना चिकना चिकना पोरगा पाहिजेल हाय. क्रिकेट नवरा करायचा हाय मला, क्रिकेट नवरा करायचा हाय, क्रिकेट नवरा करायचा हाय मला, क्रिकेट नवरा करायचा हाय. थँक्यू डीजे. या षटकामध्ये तब्बल मला वाटतं 21 धावा कुठल्या गेल्यात. 21 यस 21 रन्स या षटकामध्ये आल्यात. 12-33च्या इक्वेशन मधून पुरापाड्याच्या मैदानावरती मॅच इतकी जवळ येऊ शकते हे फक्त आपण विचार करू शकतो. 53 वरती 4 होती ही स्थिती बंदर पगाडीची. 48 वरती 4 आहे. दुर्गेश शिलोनचे म्हणजे अजूनही ऍज कम्पेअर्ड टू दी फर्स्ट इनिंग अजूनही दुर्गेश शिलोन अर्नाळ संघ मागे आहे. फक्त अपवाद काय, अपवाद हा आहे की प्रशांत गरत अजूनही मैदानात आहे. ज्या प्रशांत ही मॅच जिवंत ठेवली आहे, परंतु नवीन गोलंदाज कोण येईल. शुभम. ज्या शुभम कडून खूप मोठ्या आश्चर्याची अपेक्षा आहे, ज्या शुभम कडून टिचून मारायची अपेक्षा आहे, त्याच शुभम कडून या मॅच मध्ये परत आणण्याची, या मॅचला जिंकवण्याची अपेक्षा आणि या अपेक्षाला कशा प्रकारे तो पूर्ण करतो यावरती सर्वांच्या नजर आहेत. बंदर पगाडी संघाने आतापर्यंतचा केलेला खेळ हा वाखाणण्याजोगे राहिलाय, परंतु या सर्व चांगल्या गोष्टींमध्ये एक काय वाईट घडलंय तर मागील षटकातला खेळ, जो मागील षटकातला खेळ होता तो या मॅच मध्ये खूप मोठा इम्पॅक्ट टाकणार आहे. साईनाथ अर्नाळ संघाचा संघनायक आपण टॉस का बॉस जवळ येऊन थांबायचंय. 6-12
पहिला चेंडू, ओहो, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय, सीमारेखा पार पार. उत्तम जलद चौकार. थँक्यू. इथं आपण साधारण गोलंदाजी नाही करू शकत. व्हेरिएशन बरी गोलंदाजी, अचूक लाईन लेंथ वरती गोलंदाजी करून तुम्हाला थांबावं लागेल प्रशांतला. अशा प्रकारच्या डिलिव्हरीज, मागे चेंडू हाताळून इतका स्लॉम जिथे प्रोटेक्शन तुमच्या टीम मध्ये नाहीये, तुम्ही हाताळू शकत नाही आहात. 5 मध्ये 8. नेक्स्ट बॉल. बॅटची एज, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल टिपलाय, ओहो, ये कुछ समझ में नहीं आ रहा है. विकेट द बदन गडी बात. प्रशांत गरत बैक टू द डिपार्ट. आतापर्यंत ज्यांनी मॅच जिवंत गेली तो मैदानाबाहेर. आता खरी मजा येणार आहे, आता खरी मॅच रंगणार आहे, कारण या मॅच मध्ये 4 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. प्रशांत करत तो मैदानाबाहेर गेला परत आणि त्याची जागा भरण्यासाठी अमित तांडेल मैदानात आलाय. ज्या अमित तांडेलने पहिलं सुरुवातीचं षटक हाताळलं होतं, ते सुरुवातीचं षटक हाताळत असताना त्याच्याकडून काही चुका झाल्या होत्या. त्या चुकांना भरून काढण्याची यापेक्षा वेगळी संधी मिळणार नाहीये. मॅच ऑन आहे, 4 मध्ये 8 आहेत, परंतु 8 आहे तर गाठ आहे. सोडवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. काय घडेल, शुभमची प्रशंसा करावी तितकी कमी आहे. चौकार खाल्ल्यानंतर सुद्धा त्याने विथ कंट्रोल गोलंदाजी केली आहे आणि पुढील चेंडू अमितसाठी. ओहो, यावेळेला चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, अडवला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हर्षद, ये क्या हो रहा है. 3 मध्ये 7. समजायला मार्ग नव्हता, कॉलिंग होतं की नव्हतं. 1 साठीच गेले होते की 2 साठी जायचं होतं. सिंगल आली आहे, हर्ष स्ट्राईक एंड वरती येतोय. 3 मध्ये 7 आहे, करावी लागणार मात. ही मात कोण करेल, कोणावरती. साईनाथ अर्नाळा, संगनायक आपण या. आपली मॅच पुढची आहे, ही नाही आहे, कारण ही मॅच जिंकेल तो तुमच्याशी येणार आहे. लवकरात लवकर यायचंय. जशी मॅच संपेल विजयी कर्णधार आपण टॉस का बॉस जवळ न पुकारता यायचंय, कारण कमी वेळ आपल्याकडे आणि ती सुद्धा मॅच आपल्याला खेळवायची आहे. शुभम पुन्हा एकदा 3 मध्ये 7. हर्षद ऑन स्ट्राईक. काय घडेल, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कॅपमधून ट्रॅव्हल होतो वेगाने. ओहो, व्हॉट अ शॉट. स्क्वेअरला चिरत क्लिअर करत उत्तम ज्वलत चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. पहा, हा स्ट्रॉंग झोन आहे हर्षदचा. शफल झाले होते आणि फुल टॉस बॉल होता. पूर्णपणे गॅप मध्ये मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि दुसरा क्षेत्ररक्षक जो होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग, थोडासा झुकता होता जो फाईन लेगच्या दिशेने, लॉंग लेगच्या दिशेने, आणि त्यांच्या मधून चिरले चेंडूला 4 धावांसाठी. आता 2 मध्ये 3. दबाव इतका मोठा झालाय, फुगा एवढा मोठा दबावाचा फुगलाय की त्याला पिन कोण मारणार ते पाहणं रोचक ठरणार आहे. 2 मध्ये 3. कोण मारणार आहे पिन, बॉलर की बॅटर, चर्चा केली जाते. रोहित नार्वेकर पूर्णपणे इन्व्हॉल्व आहेत या मॅच मध्ये, या षटकामध्ये, या प्रत्येक चेंडू गणित. परंतु हे येणारे 2 चेंडू कोणाच्या नावे जातील. 2 मध्ये 3. हर्षद समोर आहे, शुभम, आणि आतापर्यंत आपण काय पाहिलंय, जो मॅच जवळ आणतोय तो या मॅचला फिनिश करण्या अगोदर मैदानाबाहेर जातोय. आता इथे हर्षदने सुद्धा ऑन केलं काही प्रमाणात. तो हर्षद या 2 मध्ये 3 करून जाईल की 2 मध्ये 3 करायच्या अगोदर काहीतरी वेगळं दिसेल. येणारी काय वेळ सांगणार आहे, तुम्ही कुठेही जाऊ नका. ही मॅच खूप मोठी आहे, मॅचचा रिझल्ट सुद्धा मोठा आहे. 2 मध्ये 3. हर्षद, शुभम, चेंडू समोरच्या दिशेने, चेंडू अडवला गेलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, ना मुन्ना ना, ये हम होने नहीं देंगे. आता 1 मध्ये 2. कंपल्सरी चेस इट्स मॅन्डेटरी. 1 मध्ये 2. अमित तांडेल की शुभम, शुभम की अमित. आता बसलेले उभे राहणार, जे शांत होते ते टाळ्या वाजवणार, ज्यांच्या तोंडून आवाज नव्हता ते सुद्धा आवाज काढणार, कारण दोन्ही संघांना वाटतं आम्ही जिंकावं. ही मॅच डिसाइडर आहे. इथून जिंकाल तर तुम्हाला साईनाथ अर्नाळशी खेळायचंय, आणि साईनाथ अर्नाळ समोर खेळण्यासाठी तुम्हाला हा विजय नितांत गरजेचा आहे.
लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेल, पुन्हा लढेल, शांत बसायला मी काही संत नाही. हे सांगावं लागणार आहे दोघांना. अमित तांडेलला सुद्धा, शुभमला सुद्धा. या मॅच मधील सर्वाधिक मोठा चेंडू, ज्या चेंडूवरती सर्वांच्या नजरा आहेत, जो चेंडू या मॅचला दिशा देणारा असणार आहे, या मॅचला फिनिश करणारा असणार आहे, परंतु ती कोणाच्या दिशेने? एका बाजूला जान्हवी 11 बंदर पाकाडी कांदिवलीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला दुर्गेश 11 अर्नाळा. अमित तांडेल समोर शुभम. हे मोठं बॅटल. 1 मध्ये 2. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, झेल डिप्लाय, झेल डिप्लाय. रोहित नार्वेकर स्क्रीनवरती पाहू शकता. मॅच फिनिश, सामना संपलाय आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय दुर्गेश 11 अर्नाळा. चला कर्णधार टॉस साठी या. कांदिवली बंदर बागाडे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. इसी का नाम क्रिकेट है. चला लगेच टॉस साठी या. बंदर बागाडी कर्णधार टॉस साठी यायचंय. 3 षटकांचा सामना आहे. बंदर बागाडी कॅप्टन. अरे मित्रांनो, कर्णधार टॉस साठी या लवकर. डेल्मॉन मगाशी आला सर, एवढं धावायला नसतं लागलं तुला. आता ये धावत लवकर, फास्ट. 3 षटकांचा सामना आहे आणि या 3 षटकांच्या सामन्यामध्ये आजची एक टीम आपल्याला मिळणार आहे. लवकरात लवकर दोन्ही